मित्रांनो, ज्या प्रकारे एखादी गाडी ही पेट्रोल किंवा डिझेल शिवाय चालू शकत नाही, तसेच आपले शरीर ही रक्ताशिवाय चालत नाही। आपण जे काही खातो ते पूर्ण प्रोसेस झाल्यानंतरच त्याचे रूपांतर हे रक्तामध्ये होत असते। साधारणतः जेव्हा आपल्या शरीरात रक्ताची कमी निर्माण होते तेव्हा आपल्याला खूप दिवस हे समजत नाही की आपल्या शरीरात रक्ताची कमी निर्माण झाली। ज्यावेळी शरीरात रक्ताची कमी निर्माण होते तेव्हा आपले शरीर हे वेगवेगळे संकेत देऊन आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करते की तुमच्या शरीरात रक्ताची कमी निर्माण झाली। अशा वेळी शरीरातल्या सर्व घटकांपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचत नाही, त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी कंटाळा आल्यासारखे जाणवू लागते, कारण रक्तामार्फतच ऑक्सिजन आपल्या संपूर्ण शरीरभर पोहोचत असतो। त्याचबरोबर आपल्या शरीरात रक्त कमी झाल्यास थकवा जाणवणे, दिवसभर सुस्ती वाटणे, कोणत्याही कामात मन न लागणे, चिडचिड होणे, भूक न लागणे, चक्कर येणे, छाती दुखणे अशी काही लक्षणे दिसू लागतात। म्हणूनच आज आपण या लक्षणांवर काही उपाय पाहू, जेणेकरून आपल्या शरीरातील रक्ताची कमी दूर होऊन आपल्याला चांगले आणि निरोगी आयुष्य जगता येईल। नंबर 1, जास्तीत जास्त पाणी प्या। मित्रांनो, एका दिवसात आपण कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी नक्की पिले पाहिजे, कारण आपल्या शरीरात 70% प्रमाण हे पाण्याचे असते। एका अहवालानुसार त्याच लोकांच्या शरीरात रक्ताची कमी निर्माण होते जी लोक खूप कमी प्रमाणात पाणी पितात आणि आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी असमर्थ ठरतात। कारण आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यावरच आपले शरीर हे रक्तातून पाण्याला शोषून घेते, आणि तसे नाही झाल्यास आपल्या शरीरातील रक्ताची पातळी ही कमी होते, ज्यामुळे तुम्हाला वेगवेगळे आजार उद्भवू लागतात। नंबर 2, फिजिकल ॲक्टिव्हिटी। आज आपण कितीही व्यस्त असलो तरी एक गोष्ट सर्वात आधी करणं गरजेचे आहे, ते म्हणजे व्यायाम। आपल्याला कधीही ऐकायला मिळत नाही की कोणतेही ॲथलीट्स किंवा कोणत्याही क्रिकेटरच्या शरीरात रक्ताची कमी निर्माण झाली, कारण जेव्हा तुम्ही शारीरिक व्यायाम करता तेव्हा तुमचे ब्लड सर्क्युलेशन हे चांगले होते, आणि जितके जास्त तुमच्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन होते तेवढेच रक्त बनवण्याची प्रोसेस ही लवकर होते। नंबर 3, डाळिंब। शरीरातील रक्ताची कमी भरून काढण्यासाठी डाळिंब हे सर्वोत्तम उपाय म्हणून काम करते, कारण डाळिंबामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोहाचे प्रमाण हे जास्त असते। त्याचबरोबर ब्लड प्रेशरवाल्या लोकांसाठी डाळिंबाचा रस हा फायदेशीर मानला जातो। नंबर 4, बीट ज्यूस। मित्रांनो, तुम्ही हे ऐकलं असेल की बीट खाल्ल्याने आपल्या शरीरात रक्ताचे प्रमाण हे वाढते। बीट हा लोहाचा उत्तम स्रोत आहे, ज्याचे सेवन केल्याने आपल्या रक्तातील पेशींमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत राहतो। जर तुम्ही बीटाचा रस रोज पित असाल तर त्याचा परिणाम तुमच्या रक्तदाबावर झालेला पाहायला मिळेल। एका संशोधनानुसार जर काही आठवडे दिवसातून 2 वेळा बीट खाल्ले तर ब्लड प्रेशरमध्ये सरासरी 5 मिलीपर्यंत घसरण होऊ शकते। त्याचबरोबर जर ही घसरण कायम राहिली तर स्ट्रोक, हार्ट अटॅक येण्याचा धोका 10% कमी होतो। नंबर 5, मेडिटेशन। मित्रांनो, केवळ 10 मिनिटं जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही मेडिटेशन नक्की करा। केव्हा वेळच नाही मिळाला तर जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा नक्की मेडिटेशन करा। आता तुम्ही म्हणाल, मेडिटेशन आणि रक्ताचा काय संबंध? जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तेव्हा तुमच्या शरीरात वेगवेगळे केमिकल रिॲक्शन होत असतात, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिटेशन केल्याने आपले कोर्टिसोल हार्मोन हे कमी होते। हे तेच हार्मोन आहे ज्यामुळे लोक चिडचिड करतात आणि दिवसभर टेन्शनमध्ये असतात। जेव्हा आपल्या शरीरात कोर्टिसोलचे प्रमाण वाढते तेव्हा आपल्या शरीरात हीट तयार होते, जी की आपल्या रक्ताला कमी तर करतेच, सोबतच रक्त बनवण्याच्या प्रोसेसलाही स्लो करते। त्यामुळे जास्त वेळ नाही तर फक्त 10 मिनिटं मेडिटेशन केल्याने तुमचा मेंदू हा शांत होऊ लागतो आणि तुमची एकाग्रताही वाढते। तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।